तुम्हाला सगळ्यांना माझ्यासह काही नको आहे. आपल्याला सुख म्हणजे काय, तर आम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, प्रगती पाहिजे आणि स्थैर्य पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काही नको. मग हे सुख, समाधान, प्रगती आणि स्थैर्य या 4 गोष्टी मिळायला पाहिजे असतील तर तुमच्या मनाला तंदुरुस्त करा, कारण हे सुख मनात जन्म घेतं. बघा कसं ते. एखाद्या बाईचा नवरा 5,000 रुपये कमाई करतो, त्याला पगार असतो 5,000. ती समाधानी असेल तर तिला विचार, तुम्ही समाधानी आहात का? हो, माझा नवरा नोकरीला, 5,000 रुपये पगार आहे, आम्ही आपलं व्यवस्थित आहोत. एका बाईचा नवऱ्याला 50,000 रुपये पगार, तिला विचारा समाधान. अरे 5,000 रुपये पगार आहे, ती समाधान आहे, तुला 50,000 रुपये मिळतात तरी समाधानी का नाहीस? तर सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. काही जणांना एवढं मिळालं तरी समाधानी होतात, काही जणांना कितीही मिळू दे तरी समाधानी होत नाही. ते समाधान म्हणून तुकोबारांनी सांगितले, जैसे ठेविले अनंते तैशा परी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ते चित्त आपलं समाधानी जर राहिलं तर असणाऱ्या गोष्टीतच आपण आनंद मानून उत्तम प्रकारे जीवन जगत राहू. नाही तर किती ऐश्वर्य असू दे, गाद्या गिरद्यांवर लोळत असू दे, त्या गाद्या गिरद्यासुद्धा आपल्याला टोचत राहतात, त्याच्यात समाधान मिळत नाही. कारण हा सगळा मनाचा खेळ आहे. एक राजा असतो. आता राजा म्हटलं की त्याला काही कमी असतं? काहीच नाही. एक भिकारीण भीक मागत असते, तिच्यावर राजाचं लक्ष जातं. ती भिकारीण असते, अंगावर कळकट मळकट कपडे असतात, पण ती इतकी सुंदर दिसायला असते, लावण्यवतीला सुद्धा मागे काढेल इतकं तिच्या चेहऱ्यावर तेज असतं, अतिशय सुंदर. राजा पुढे जातो आणि प्रधानाला सांगतो, ती जी बाई आहे ना मागे भीक मागते बघ, स्टँडवर उभी राहिलेली, ती अतिशय सुंदर आहे, तिला राजवाड्यावर घेऊन ये, मला तिच्यावर लग्न करायचं. प्रधान म्हणतो, भलतंच, लोक काय म्हणतील? काही म्हणू दे, माझं तिच्यावर जीव जडलाय, तिचं सौंदर्य बघून मी खुश झालोय, मला ती बायको हवी. प्रधान जातो, तिला घेतो. आता कोण बोलणार राजाच्या पुढे? उचलतो, तिला घेऊन जातो आणि तिला सांगतो, राजा तुझ्यावर लग्न करणार आहे. ती म्हणते, बाई काहीतरीच. तिलाही आनंद होतो, ती तयार होते, जाते तिकडे. राजा तिचं रिसर लग्न प्रजेच्या समोर करून टाकतो. तिलाही आनंद झाला मनापासून. आता राजाची बायको व्हायला कोण नको म्हणेल का? आता राजा म्हटल्यानंतर ऐश्वर्य काय सांगण्याची मला वाटतं गरज नाही, आपल्याला कळलं असेल. पलंगावर झोपली तरी सुद्धा तिला टोचता कामा नये म्हणून गुलाबाच्या पाकळ्या पलंगावर. असं ऐश्वर्य, नोकर, दास, दासी, पण तिची तब्येत काय चांगली होईना, दष्टपुष्ट काय ती होईना, जशी ती पूर्वी हडकोळी होती तशीच. राजाने 6 महिने विचार केला ना. एक दिवशी तो आपल्या गुरूंकडे जातो आणि विचारतो, महाराज, ही जी माझी पत्नी आहे, हिला एवढी षड्रस अन्न देतोय मी, वेगळ्या प्रकारे तिच्यासाठी दास दासी सुखवस्तीमध्ये आहे, तिला काय हवं नको ते मिळतं, परंतु ती अशी का, तिच्या अंगी का लागत नाही? त्या महाराजांना माहिती असतं ती कुठून आणलेली आहे म्हणून. महाराज म्हणतात, राजा काय कर, की ती जिथून आलेली आहे ते संस्कार तिच्यावर आहेत, तिच्या मनावर ते संस्कार आहेत. तू हे जे मिष्टान्न तिला गोड लागत नाहीत, तिला जसं खायची सवय आहे ते मिळत नाही तोपर्यंत तिच्या अंगी लागणार नाही. तर काय कर, भाकऱ्या बांधायच्या आणि कोनाड्यामध्ये ठिकठिकाणी ठेव. ती आता राणी असल्यामुळे खाणार नाही, लोकांच्या समोर कसं खायचं, म्हणून तिच्यासाठी एक विशिष्ट एरिया बाकीच्या लोकांसाठी बंदी कर आणि तिला फिरू दे आणि बघ 2 महिन्यानं काय होतं ते. राजानं तसं मुत्पाकखान्यामध्ये सांगितलं आणि तशा प्रकारच्या भाकऱ्या चांगलं पण खाणं ठेवलं. त्याला हात लावत नसे ती, पण भाकरीचे वाळलेले तुकडे असायचे ते कोनाड्यामध्ये ठेवलेले असायचे. ती इकडे तिकडे बघायची आणि गुपचूप खाऊन टाकायची आणि निघून जायची. तिला आवडायचं ते. असं होता 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 2-3 महिन्यामध्ये तिची कांती इतकी सुंदर झाली आणि ती धष्टपुष्ट झाली. तात्पर्य काय? इथे ती षड्रस अन्नांमध्ये पोहत होती, गुलाबाच्या पाकळ्यांवर झोपत होती, तिला झोप लागत नसे. राजाला सांगितलं तर घोंगडी तिला अंतरू दे
आणि मग खाली झोपू दे. मग ती महालातच राजाबरोबर झोपायची, पण राजा वरती पलंगावर आणि ती खाली घोंगडीवर डाराडूर झोपायची, घोरायची. आणि ज्यावेळी ती पलंगावर झोपत होती त्या तिला झोप येत नसे, रात्रभर तिला त्या गुलाबाच्या पाकळ्यात टोचायच्या. पण इथलं जे कांबळं होतं, घोंगडं जे होतं, त्याच्यावर पडल्याबरोबर डाराडूर झोपायची, घोरायची. असे मन आहे. वैभव मिळाले, बघा ना, काही जणांना वैभव मिळतं पण टिकवता येत नाही, कारण मनच आपलं फार विचित्र आहे. त्या मनाला सुख पचवता आलं पाहिजे आणि मनाला दुःख पचवता आलं पाहिजे. त्यासाठी मनाची स्ट्रेंथ, मनाची ताकद वाढवायची जर असेल तर भक्ती नावाचा व्यायाम मनाला घेणं गरजेचं आहे.